नमस्कार. कसे आहात सगळे? आजच्या आपल्या द बॉस लेडी पॉवरकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सुंदर त्वचा, नितळ स्किन हे सगळ्या महिलांचं आणि पुरुषांचं देखील खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आजची आपली बॉस लेडी असाच एक स्वतःचा स्किन केअर प्रोडक्टचा ब्रँड घेऊन आपल्याकडे आली आहे. आपल्या बॉस लेडी मिसेस अनघा सावंत यांच्यासोबत. नमस्कार अनघा. नमस्कार. खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. नमस्कार. चला आपण डायरेक्ट विषयाला हात घालूया. सुफ्ले ब्रँड याचं नक्की वेगळेपण काय आहे? कारण हे नावच मला खूप वेगळं वाटतंय. जेव्हा मी ह्या प्रवासाला सुरुवात केली तेव्हा ह्याचं आधी नाव होतं अनेरिया. अनेरिया ह्या नावामागे पण एक गंमत आहे. जेव्हा मी आयडिएशन फेजमध्ये होते तेव्हा आम्ही तिघी मैत्रिणी याच्यावरती डोकं फोडत होतो आणि त्या तिघींची नावं होती अनघा, सोनिया आणि आर्या. बस. प्रत्येकीच्या नावातलं एक अक्षर उचलून अनेरिया हे नाव तयार झालं होतं. अनेरियाचा अर्थ बेसिकली देवाच्या अंगणातलं फूल किंवा अ फ्लावर फ्रॉम गॉड्स गार्डन असा होतो. वाव. पण त्यानंतर जसजसा आमचा प्रवास पुढे सरकत गेला, जेव्हा आम्ही ट्रेडमार्कसाठी ॲप्लिकेशन केलं तेव्हा तिथे केस उभी राहिली ट्रेडमार्कवरून. त्यामुळे आम्हाला ते नाव मागे घ्यावं लागलं. पण आम्हाला आमचा तो कोर सोडायचा नव्हता. प्युरिटी किंवा एक खूप प्रांजळ प्युअर प्रोडक्ट हा जो कोर होता तो आम्हाला त्या नावातनं सोडायचा नव्हता. मग नावावरती रिसर्च करता करता हा एक रोमन शब्द मला आढळला ज्याचा अर्थ आहे सोल किंवा स्पिरिट. सो आमचे प्रोडक्ट्स आपल्या सोल इतके प्युअर आहेत. ही कॉन्सेप्ट आम्ही धरून ते नाव चूज केलं. किती सुंदर आहे. म्हणजे ही संकल्पनाच एकदम युनिक आहे. बट मग आता ह्या आपण म्हणजे डायरेक्टली स्किन केअरबद्दलच बोलतोय, तर मग आपण याच्याच पुढे जाऊया की ब्रँड युनिक आहे, सोलफुल आहे, हे सगळं तर आपण शोधलंच. पण हा ब्रँड खरंच त्या पद्धतीने मेंटेन करण्यासाठी काय केलं जातं? कारण स्किन केअर हा एक अगदी जबाबदारीचा हे आहे, बिझनेस आहे. तर त्याबद्दल काय केलं? कसं आहे, जेव्हा आम्ही कुठलंही प्रोडक्ट डेव्हलप करतो तेव्हा आधी मुळात त्याचं कारण की ते प्रोडक्ट का बनवलं जात आहे हे डिफाईन केलं जातं. त्यानंतर त्याची ऑन पेपर आम्ही एक फॉर्म्युलेशन लिहितो. ते फॉर्म्युलेशन आमचे जे ऑन ब्रँड डर्मॅटॉलॉजिस्ट असतात त्यांच्याबरोबर ते डिस्कस केलं जातं. तिथून अप्रुव्हल आलं की मग त्याची छोटी एक ट्रायल बॅच घेतली जाते, जी सगळ्यात पहिली मी माझ्या घरच्यांवरती ट्राय करते. तिथे जर सगळ्यांना सूट झालं तर मग तुझ्यासारख्या ज्यामध्ये सुंदर सुंदर मैत्रिणी आहेत त्यांच्यावरती तो प्रयोग केला जातो. एकदा का तुमचं अप्रुव्हल आलं, जर काही करेक्शन्स असतील तर ते करेक्शन्स पुन्हा केले जातात. आम्ही परत ड्रॉइंग बोर्डला जातो, तिथे करेक्शन करतो, परत सॅम्पल बॅच घेतली जाते. असं करून एक 3-4 वेळेस जेव्हा एका ठराविक सेट ऑफ क्लायंटवरती ते प्रोडक्ट अप्रूव्ह झालं की मग त्याची कमर्शियल बॅच घेतली जाते. ही एक प्रोसिजर झाली जेव्हा आम्ही प्रोडक्ट डेव्हलप करतो तेव्हाची. आणि प्रोडक्ट जेव्हा त्याचं स्टँडर्ड मेंटेन करायचं आहे तेव्हा माझा कल स्वतःचा असा असतो की आपण ह्याच्यात बरेच नॅचरल इन्ग्रेडियंट्स ह्या प्रोडक्टमध्ये मी वापरते. सो ते त्या स्टेटमधून किंवा फॉर एक्झाम्पल जर मला कोकोनट ऑइल हवं आहे तर ते 2 ठिकाणी प्युअर मिळतं. एक तर केरळमध्ये आणि दुसरं म्हणजे कोकणात. सो मी प्रयत्न करते की माझा साऊथवरून कोकोनट ऑइल प्रोक्युअर केलं जावं. एक्झॅक्टली. जिथे कोकम तेल किंवा मँगो बटर ह्यासारखे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी पुन्हा महाराष्ट्रातनंच प्रोक्युअर करते. त्यानंतर काही गोष्टी असतात ज्या नॉर्थला त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं, तर मग आम्ही ते तिथून परचेस करतो. सो हे अशा प्रकाराने ते त्या रूटवरून प्रोडक्ट आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. सुफ्ले हा स्किन केअर ब्रँडच का ॲज अ बिझनेस? म्हणजे हा प्रश्न पण आहे आणि कुतूहल पण आहे. बरं, खरं सांगू तर व्यावसायिक होणं हा किडा माझ्यामध्ये खूप पूर्वीपासून होता. इंडस्ट्रीमध्ये जेव्हा काम करत होते तेव्हाही स्वतःचं प्रोडक्शन हाऊस करावं वगैरे अशी स्वप्न होती माझी. पण जेव्हा बिझनेस म्हणून मी ऑप्शन्स शोधत होते तेव्हा फिश फार्मिंग, मशरूम फार्मिंग, गोट फार्मिंग, डेअरी फार्मिंग असे बरेच
प्रकार मी उलथापालथ करून पाहिले. वा. पण काही ठिकाणी इथून गणितं जमत होती, काही ठिकाणी इथून जमत होती. दोन्ही इक्वेशन्स एकाच ठिकाणी जुळून बसत येत नव्हते. नव्हते. पण काही गोष्टी अशा घडल्या पर्सनल लाईफमध्ये की जिथून मला स्किन केअर प्रोडक्टचा एक धागा असा सापडला आणि मग मी त्याच्यामध्ये डीप डाईव्ह केलं तेव्हा मला कळलं की हा समुद्र आहे. ठीक आहे, इथे एकतर मार्केटही होतं, माझ्यामधला जो क्रिएटिव्ह किडा होता त्यालाही इथे स्कोप होता. त्यामुळे माझं मानसिक आणि बौद्धिक दोन्ही इक्वेशन्स इथून फुलफिल होणार होती असं मला वाटायला लागलं. वाव. म्हणून मग मी ह्याच्यामध्ये पुढे एक्सप्लोअर करत गेले आणि देन आय चूज दिस ॲज माय न्यू ऑक्युपेशन. नाही, हे खूप महत्त्वाचं आहे ना, जसं आपण नेहमी म्हणतो की इथून आणि इथून, जसं तू खूप छान म्हणालीस, हे दोन्हीकडून कनेक्शन होणं हे सगळ्यांनाच नाही मिळत. करेक्ट. बऱ्याचदा लोक काम करत असतात पण त्यांना ते दे आर नॉट मानसिक सॅटिस्फाईड, दे आर नॉट मेंटली, म्हणजे ते म्हणतात ना की हां, पैसे कमवण्यासाठी आपण Correct. करतोय पण कदाचित ते सॅटिस्फॅक्शन नसतं, वर्क सॅटिस्फॅक्शन. मी म्हणेन इथे की मी आय एम ब्लेस्ड की मला माझं पॅशनला माझा उद्योग किंवा माझा व्यवसाय करता आला, व्हेरी गुड. जे सगळ्यांनाच नाही जमत, नाही जमत, ती नाही ती हिंमत. मुभा नसते. येस. आणि खरंच म्हणजे मी इथे म्हणेन की हे सगळं करताना ते चॅलेंज स्वीकारणं आणि हो. स्वतःचे 100% 200% देणं देणं. हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. अगदीच. खूप छान. म्हणता म्हणता आता तू म्हणालीस पर्सनल गोष्ट ज्यामुळे तू इथे वळलीस, तुला खरंच म्हणजे आवडत असेल तरच तू नक्की आमच्याशी शेअर कर. कारण तुझ्यासारख्या अशा कितीतरी मुली आहेत, बायका आहेत ज्यांना मनातून नेहमी वाटतं की मी काहीतरी स्वतःचं करावं, पण कदाचित परिस्थिती, हिंमत, ती भीती या सगळ्या कारणांमुळे त्या करू शकत नसतील. तर कदाचित तू एक इन्स्पिरेशन असशील त्यांच्यासाठी. बरं, पर्सनल गोष्ट मला सांगायला म्हणजे काहीच हरकत नाही. माझी लेक, माझी मोठी मुलगी, जेव्हा ती सिनियर KGमध्ये होती तेव्हा तिला काही स्किन कंडिशन्स सुरू झाल्या होत्या, ज्या सुरुवातीला अगदीच ड्राय स्किन आहे म्हणून वरकरणी तिची जी काही आपण साधारणतः करतो, लोशन लावा, तेल लावा, हे करा, ते करा, ह्या सगळ्या गोष्टींनी प्रयत्न करून पाहिला, त्याने आराम नाही पडला. मग पिडियाट्रिशियनकडे गेलो, त्यांनी काही औषधं दिली, त्याने नाही फरक पडला. मग त्यांनी डर्मॅटॉलॉजिस्टकडे पाठवलं. त्यांनी डर्मॅटॉलॉजिस्टकडे गेल्यानंतर ॲलोपॅथीची ट्रीटमेंट तिची प्रॉपर सुरू झाली, ज्याच्यामध्ये तिला स्टिरॉइड्स ॲप्लिकेशन दिले जात होते. सो स्टिरॉइड्स बेसिकली 2 गोष्टी असतात की स्टिरॉइड्स जोपर्यंत तुम्ही लावताय तोपर्यंत तुम्हाला ते त्याच्यातनं आराम मिळतो. ते तुम्ही थांबवलेत की त्या कंडिशन परत रिलॅप्स होतात बऱ्याचदा. आणि दुसरं असं होतं की एका कालावधीनंतर तुमचं शरीर त्याला रिस्पॉन्ड करणं बंद करतं, मग तुम्हाला त्या स्टिरॉइड्सचा डोसेज वाढवावा लागतो. सो म्हणजे ॲलोपॅथीवाला सांगत होते की कदाचित ही सिच्युएशन किंवा ही कंडिशन ती ॲडोलेसन्सपर्यंत तिच्यासोबत राहील. पण ती ट्रीटमेंट खूप क्लिष्ट होती, खूप रिस्ट्रिक्शन्स होते. म्हणजे तिला धुळी मातीत खेळायला जाऊ द्यायचं नाही, तिला म्हणजे सॉक्सच घालून राहायला हवं होतं, तिने खाली खेळायला जायचं नाही कारण की धूळ मातीत ती पण जाणार. मुलांसाठी पण लहान मुलांसाठी हे मला अशक्यच अगदीच आहेत. शक्य नव्हतं. Yes. मी म्हटलं की चल, आणि मी कुठेतरी आयुर्वेदावरती माझा खूप विश्वास आहे, त्यामुळे मी प्रयत्न केला, मी विचार केला की चल आयुर्वेदिक ट्रीटमेंट ट्राय करूया. पण तेव्हा घडलं असं की आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितलं की ही ऑटो इम्यून आहे ह्या डिसीजला, आणि कदाचित देर आर प्रिटी गुड चान्सेस की तिचं लाईफ स्पॅन खूप कमी असेल. रिअली? हा माझ्यासाठी म्हणजे धरणीकंपाचा हो. सारखा तो क्षण होता. कुठल्याही Actually. आईसाठी अगदीच अगदीच. आपल्या बाळावरती अशी परिस्थिती ज्यांच्याकडे येत असेल त्यांचं दुःख काय असतं हे मी त्या फेजमध्ये खूप जवळून अनुभवलं. आणि मग मी पुन्हा आम्ही पेडियाट्रिशियनकडे गेलो, आम्ही तिचे सगळे ब्लड प्रोफाईल्स चेक केले, देवाच्या कृपेने तिचे रिपोर्ट्स नॉर्मल आले. ठीक आहे, मी म्हटलं की तसंही कशाने परिणाम होत नाही आहे, मला काहीच करायचं नाही. म्हणजे ते म्हणतात ना आपण आय वेंट बॅक टू माय शेल, तसं झालं. मला काहीच करायचं नाही, बघू आम्ही सगळं दोघी करून आमचं आम्ही काय बघितलं. ते बघून घेऊ, अशा कोशामध्ये मी तेव्हा शिरले. पण कुठेतरी तो आई आपल्या बाळाला होणाऱ्या त्रासातून त्याला कसं बाहेर काढता येईल ह्याच्यासाठी सतत एका असणारा आईचा प्रयत्न. झगडा चालू होता. गुगल सर्च चालू होते, वेगवेगळ्या प्रकारे मी लोकांशी बोलत होते. हे सगळं होईपर्यंत ती पहिलीत आली होती. म्हणजे वर्षभर आम्ही हे सगळे डॉक्टरचा खेळ आमचा चालू होता.
त्यानंतर असं झालं की शाळेच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती एका पेरेंटने तिच्या हँडमेड सोपचं क्रिएटिव्ह चुकून पोस्ट केलं. ठीक आहे, मी क्युरिओसिटीमुळे तिचं प्रोडक्ट वापरून पाहिलं. टू माय सरप्राईज मला तिच्या स्किन कंडिशनमध्ये बदल जाणवला. बर. तिथून मी ह्याच्या अभ्यासाला सुरुवात केली की हँडमेड सोप काय असतो, मग त्याचे प्रकार काय असतात, मग तो कसा बनवला जाऊ शकतो. मग त्याचे प्रयोग मी घरी करून पाहिले आणि मग तिथून पुढे 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 माझा ब्रँड हळूहळू वाढत गेला. म्हणजे मी तिथून माझे कोर्सेस करायला सुरुवात केली. ह्या कारणामुळे मी कॉस्मेटॉलॉजी नाही म्हणता येणार, पण कॉस्मेटिक प्रोडक्शनचे मी कोर्सेस केले. मी वेगळे वेगळे प्रोडक्ट्स बनवायला स्वतः शिकले. मग त्याचे प्रयोग मी घरी येऊन माझ्या लेकीवरती केले आणि तिला त्या कंडिशनमधून मी पुढच्या फक्त नॅचरल इन्ग्रेडियंट्सवरती आणि काही डाएट चेंजेसवरती मी तिला पुढच्या 8 महिन्यांमध्ये घरी बरं केलं. वा. हा प्रवास होता. ती पहिलीत सिनियर KG ते साधारण 2रीमध्ये जाईपर्यंत. आता ती 7वीत आहे. आजतागायत तिची ती कंडिशन रिलॅप्स झालेली नाही आहे आणि म्हणजे शारीरिकदृष्ट्या म्हणायचं तर ती मला आता माझ्या टक्करला पोहोचली आहे असं आपण अगदीच म्हणू शकतो. म्हणजे तुझा हा आई म्हणून प्रवास जो बिझनेस वुमन पर्यंतचा होता, त्यामध्ये दोन्हीही आई आणि बिझनेस वुमन दोघीही यशस्वी झाले आणि अगदीच. त्यांना जे हवं होतं त्यांनी ते अचीव्ह केलं. खूप अगदीच, सुंदर, खूप अगदीच. सुंदर. म्हणजे खरंच म्हणजे ही गोष्ट बघ ना, किती छान आहे की आईची तळमळ मुलीला बरं करण्याची आणि बरोबर. त्यातूनच तुला सापडलेला हा तुझा स्वतःचा ब्रँड. मी असं म्हणेन की आई आणि उद्योजिका दोघी एकत्र जन्माला आल्या माझ्या खूप छान. असंही आपण हे करू शकतो. पण हे इन्स्पायरिंग आहे इतर बायकांसाठी, कारण आपण कुठलीही गोष्ट नवीन ट्राय करण्यासाठी किंवा नवीन काही शिकण्यासाठी सुद्धा आपण कधी कधी बऱ्याचदा विचार करतो, हे बरोबर. गरजेचं आहे का, हे करू का. बरोबर. पण हे कधी कधी केल्यामुळे स्वतःलाच स्वतःचं काय म्हणू एक यशस्वीपणे करण्याचं, जसं तू केलंस की तुला माहित नव्हतं की हा तू बिझनेस करणार आहेस. बरोबर. पण तरीही- अगदीच. म्हणजे तेव्हा माझ्या डोक्यातही Yes, नव्हतं की हा yes. बिझनेस होऊ शकतो. हम्म. पण जेव्हा मला म्हणजे हे झालं त्यानंतर मग कॉम्प्लेक्स मधले लोक विचारायला लागले की अगं तू काय केलंस की त्याने ती बरी झाली, अगं तू काय केलं की ती काइंड ऑफ अचानक मार्केटिंग. अगदीच अगदीच. आणि तेव्हा त्या वयामध्ये तीच स्वतः जाऊन लोकांना सांगत राहायची की मम्माने असं केलं बरं त्याच्यामुळे केलं. मी बरी झाले. मग लोक चौकशी करायला लागले की वाव. काय आहे, मग मलाही इचिंग होतंय, मग तू मला काही सांगू शकतेस का. असं करता करता तो डिमांड मला दिसायला लागला. मग मला कुठेतरी जाणीव झाली की हा इथे खूप मोठा गॅप आहे. लोकांना जे जेन्युइन प्रोडक्ट हवं आहे ते आता म्हणजे कमी आहेत, असतील. मी अगदीच नाही आहे तसं नाही म्हणत, पण ते शोधून काढणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं हा सुद्धा आपला ॲज अ बायर एक जर्नी असतो. बरोबर. सो तो मला तिथे गॅप दिसला. म्हटलं ही संधी आहे, ही उचलून धरूया. खूप छान. मला आता आपण बोलताना हे जाणवतंय की हल्ली तो ट्रेंड आलाय पुन्हा एकदा. आधी मला नाही वाटत, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा हर्बल प्रोडक्ट, नॅचरल प्रोडक्ट, केमिकल फ्री प्रोडक्ट, हे प्रोडक्ट असे वेगळ्या पद्धतीने तेवढे डिमांडमध्ये होते. आपल्याला जे दिलं जायचं आपण लावायचो आणि आपल्याला तेवढा काही त्रास होणं वगैरे आपण ऐकूयात नव्हतो. पण आता स्किन डिझीज होणं, एलर्जी होणं, एखाद्या म्हणजे अगदी लहान लहान मुलांवर सुद्धा, जसं तू म्हणता म्हणालीस तो आजार खरं तुझ्या मुलीचा मोठा होता, पण मी म्हणते की स्किन इरिटेशन, स्किन इन्फेक्शन हे अगदी मुलांमध्ये पण खूप कॉमन झालं आहे. सो हे नक्की प्रोडक्टची डिमांड मार्केटमध्ये आत्ताच एवढी का वाढली आणि त्या प्रोडक्ट्समधली, जसं मी म्हटलं की नक्की डिफरन्शिएट आपण कसं करावं, नक्की कसं ओळखावं की आपल्यासाठी काय योग्य आहे. बरं, 2-3 गोष्टी. खूप छान प्रश्न आहे आणि ह्याला खूप पैलू आहेत रादर तुझ्या ह्या प्रश्नाला. सगळ्यात पहिलं, हे आपलंच आहे, हे पूर्वापार आपलंच आहे. हर्बल नव्याने नाही आहे, आपण हर्बलच होतो. कुठेतरी पाश्चात्य संस्कृतीमुळे आपल्याला त्याचा विसर पडला होता, त्यामुळे ते आता पुन्हा नवीन आलंय. मार्केटिंग आविष्टन घालून तुम्हाला ते परत आणलंय, हे तुमच्यावरती बिंबवलं जात आहे. पण हे ओरिजिनली आपलंच होतं. आयुर्वेद शास्त्र. एक्झॅक्टली. सो पूर्वीच्या काळी लोक ह्याचाच उपयोग करायचे, जेव्हा नव्हत्याच गोष्टीच नव्हत्या, जेव्हा क्रीम्स नव्हते, पावडर्स नव्हते, लोशन्स नव्हतं, तेव्हा काहीच हेच नव्हतं, वापरलं जायचं. तेव्हा ह्याच गोष्टींचा अगदीच आपल्या स्वयंपाकघरातल्या गोष्टींचा उपयोग करून लोक आपली काळजी घेत असायचे. मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा पाश्चिमात्य पगडा आपल्यावरती वाढला,
तेव्हा आपल्याकडे ह्या केमिकल बेस्ड गोष्टींचा भडीमार खूप जास्त प्रमाणात आपल्या इंडियन मार्केटमध्ये आला. आणि मी म्हणेन की कोविड नंतर स्वतःला जपण्याची जी एक आंतरिक इच्छा लोकांची जागृत झाली आहे, त्याचा फायदा घेऊन किंवा त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला असं वाटतंय की हर्बल गोष्टींचं पेव वाढलंय किंवा ते पुन्हा Demand. खूप वापरले जात आहेत किंवा त्यांचा डिमांड वाढलाय. ठीक आहे, आयडियली तो कमीच नाही झाला पाहिजे होता, पण वडेवर म्हणजे आपण नेहमीच मार्केटिंगला बळी आपल्याला जे मार्केटिंगला जातो. दिसतं ते आपल्याला वापरावंसं वाटतं आणि Correct. म्हणूनच कदाचित जाहिरातींना आज तेवढी डिमांड आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. त्यामुळे मार्केटिंगचा पगडा आपल्यावरती एवढा स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आपण तो जो Correct. स्विच झाला होता, जो आता पुन्हा आपण आपल्या रूट्सकडे वळतोय. चांगलं प्रोडक्ट कसं ओळखावं, तर ज्या प्रोडक्टमध्ये SLS आणि SLES हे असतील ते तुमच्या शेल्फवरून, ते तुमच्या आयुष्यातून वजा करा. कारण की SLS आणि SLES हे 2 कार्सिनोजेनिक म्हणजे ज्यांचा उपयोग केल्या कारणाने तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो ह्या इन्ग्रेडियंट लिस्टमध्ये ते मोडतात. त्यामुळे ते प्लीज ज्याच्यामध्ये असतील ते वापरू नका. त्याबद्दल आम्हाला जरा डिटेल सांगशील, कारण आम्हाला त्यातलं काही कळत नाही. SLS म्हणजे सोडियम लॉरेट सल्फेट, लॉरियल सल्फेट, आणि SLES म्हणजे सोडियम लॉरेथ सल्फेट, हा त्यांचा फुल फॉर्म आहे. FDA नॉर्म्सनुसार म्हणजे तुम्हाला जर तुम्ही जे प्रॉडक्ट घेताय त्याच्या मागच्या बाजूला सगळी इन्ग्रेडियंट लिस्ट असते, ती वाचा. ज्याच्यामध्ये SLS SLES असतील ते प्रॉडक्ट घेऊ नका. त्यानंतर ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये रंग आणि परफ्युम्स ह्यांचा उपयोग केलेला असेल, परफ्यूम म्हणजे मी परफ्यूम इंडस्ट्रीवाले परफ्यूम म्हणत नाही, जे प्रोडक्टमध्ये जो फ्रेग्रन्स घातला जातो त्याचं प्रमाण जर जास्त असेल तर ते प्रोडक्ट शक्यतोवर टाळा. तिसरा मुद्दा, FDA नॉर्म्सनुसार त्या प्रोडक्टमध्ये पर्टिक्युलरली जे इन्ग्रेडियंट्स वापरले जातात ते उतरत्या क्रमाने लिहिलेले असतात. फॉर एक्झाम्पल, जर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं DM वॉटर असेल किंवा ॲक्वा असेल तर ह्याचा अर्थ त्या प्रोडक्टमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण पाणी ह्या इन्ग्रेडियंटचं आहे. ठीक आहे, हळूहळू हळूहळू तुम्ही खालपर्यंत पोहोचाल. आता पुन्हा एकदा समोरची बाजू बघा, त्याच्यावरती त्यांनी काय लिहिलं आहे, चंदन, केशर, नीम, तुलसी वगैरे वगैरे वगैरे, आणि ते इन्ग्रेडियंट मागच्या बाजूला कितव्या क्रमांकावरती आहे हे बघा. जर ते खालून दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर असेल तर ह्याचा अर्थ ते 0.2% एवढंच वापरलं गेलेलं आहे. मग जर ते इन्ग्रेडियंट 0.2% वापरलं गेलं आहे तर त्याच्याने आपल्याला काही फायदा होणार आहे की नाही होणार आहे, नक्कीच नाही. हे आपण पडताळू. म्हणजे तेवढी जागरूकता किंवा तेवढा तरी आपण कॉन्शियसपणा दाखवू शकतो. करेक्ट की जर एखादी गोष्ट ॲलोवेराची आहे तर ॲलोवेरा हे सगळ्यात वर हवं, सगळ्यात खाली नव्हे. करेक्ट करेक्ट ओके करेक्ट. आणि दुसरा आणखीन एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा, जेव्हा आपण कमर्शियल प्रोडक्ट विकत घेतो तेव्हा मी अगदीच उदाहरण घेऊन तुला सांगते की आजच्या तारखेला 1 ग्रॅम चंदन जर तू 1 ग्रॅम केशर जर तू घ्यायला गेलीस तर त्याची किंमत किती आहे? अराउंड 500 300-500 ह्या रेंजमध्ये. जर त्याच्यामध्ये 1 ग्रॅम केशर वापरलं जात आहे तर ते प्रोडक्ट तो तुला 10 रुपयाला देऊ शकतो का? राईट. म्हणजे अगेन थोडंसं डोकं आणि डोळे उघडे ठेवून आपण जर खरेदी केली तर आपण ह्या स्कॅम्स मधून स्वतःला वाचवू शकतो आणि फसवू शकतो. नाही, मी हा प्रश्न विचारण्याचं आणखी एक कारण होतं, जसं बरेचसे प्रोडक्ट अगदी मी म्हणेन मोठे मोठे ब्रँड्स जे प्रमोट करतात, हर्बल प्रोडक्ट म्हणून दाखवलं जातं, लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात, पण त्यामुळेही त्यांना रिॲक्शन्स झालेले किंवा त्यामुळेही त्यांना साईड इफेक्ट झालेले अशी कैक उदाहरणं, म्हणजे मी स्वतःही त्याचं एक उदाहरण आहे. ती उदाहरणं आपल्या समोर येतात सोशल मीडिया थ्रू किंवा न्यूज थ्रू. तर मग अशा वेळेस आपण कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी, कारण तुम्हाला माहीत नाही की तुम्हाला काय सूट करतंय. बरोबर. तर हाऊ टू क्युअर दॅट? बघ कसं आहे राजश्री, की कुठलंही प्रोडक्ट हे अख्ख्या जगाला सूट होईल असं कोणी बनवू शकत नाही. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जर मला तुळस सूट करते तर ती तुला करेल ह्याची काही म्हणजे असं काही ठोकताळा नाही. तुळस म्हणजे अगदीच खूप पूर्वापार अगदीच आपल्या घरात आढळणारं उदाहरण आहे. ॲलोवेरा म्हण, हळद म्हण, कुठलंही बेसन म्हण, एखादी गोष्ट मला सूट करू शकते, तुला नाही करू शकत. त्यामुळे तुम्ही जे प्रोडक्ट विकत घेताय
त्याची पॅच टेस्ट म्हणजे काय, की तुमचे जे सेन्सिटिव्ह पॉईंट्स असतात, जसं की आपला हा एक नर्व पॉईंट आहे, कानाच्या मागचा हा एक पॉईंट आहे, हा इकडचा गळ्याचा एक पॉईंट आहे, इथे ते प्रोडक्ट लावून बघा. साधारण 24 ते 48 तासामध्ये जर त्याची तुम्हाला काही रिॲक्शन नाही झाली तर तुम्ही ते प्रोडक्ट तुमच्या वापराकरता सेफ आहे करू असं म्हणू शकता. ऑल्सो इथे आणखीन एक मुद्दा असा असतो स्पेसिफिकली महिला वर्गाच्या बाबतीत, की आपण सतत खूप हॉर्मोनल चेंजेसमधून जात असतो. ॲडोलेसन्स पासून ते मेनोपॉजपर्यंत बाईला प्रत्येकच टप्प्यावरती तिला हॉर्मोनल चेंजेस हा एक म्हणजे आपल्यामधला एक बाय डिफॉल्ट सेटिंग आहे असं आपण ते म्हणू शकतो. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की मला मागच्या महिन्यात हे प्रोडक्ट चालत होतं पण आज मला त्याची ॲलर्जी होतीये. करेक्ट. जेव्हा हे असं होतं तेव्हा यू नीड टू चेक विद इन युअर सेल्फ. नक्की ह्याचा अर्थ ते प्रोडक्ट खराब नाहीये किंवा त्यांची ही बॅच खराब नाही आलेली आहे. काही वेळेस असूही शकतं, पण जर ते तुला सूट होत नाहीये तर एकदा जाऊन डॉक्टरांकडे नक्की भेट दे की काही आतमध्ये काही गडबड होतीये का. सो हा ड्युअल चेक आहे. खूप छान सल्ला आहे आणि मला असं वाटतं की याचाही विचार करावा लागतो, कारण अचानक आपल्याला एखादं प्रोडक्ट एवढे दिवस आपण वापरत होतो, खाज यायला लागली वगैरे, पण नक्कीच हे खूपच युजफुल आहे सगळ्यांसाठी. आणखीन एक इथे की जेव्हा सीझननुसार तुम्हाला तुमचं स्किन केअर रुटीन बदलणं हेही गरजेचं आहे. जेव्हा उन्हाळ्यामध्ये आपण जर त्याच्यामध्ये ॲलोवेरा, चंदन असे जे वाळा म्हणजे खस असे जे थंड गुणधर्माने थंड असलेले जर एक्स्ट्रॅक्ट्स किंवा प्रोडक्ट्स रॉ मटेरियल्स त्याच्यात असतील तर ते तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सुटेबल आहे. तेच जेव्हा तुम्ही हिवाळ्याकडे वळता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये हळद किंवा मंजिष्ठा असे उष्ण असलेले गुणधर्माने उष्ण असलेले पदार्थ जर त्याच्यामध्ये असेल तर ते तुमच्याकरता बेटर आहे. सो हेही तुम्हाला तुमच्या सीझन प्रमाणेही तुम्हाला तुमचं स्किन केअर चेंज करायला हवं. आणखीन एक इकडे मी एक छोटीशी टिप द्यायला मला आवडेल की कुठलंही स्किन केअर प्रोडक्ट 6 महिने जर तुम्ही सलग वापरताय तर त्याच्यानंतर 1 महिना त्या प्रोडक्टला एक ब्रेक द्या. कारण की तुमची बॉडी त्याला यूज टू होत जाते आणि मग त्याचे रिझल्ट मग तुम्ही म्हणता की यार आता ह्याच्यात मज्जा येत नाहीये, आता ना ह्याचा रिझल्ट ना पूर्वीसारखा मला दिसत नाही. सो ते एक सॅच्युरेशन पॉइंट आलेला असतो. सो तिथे त्याला थोडासा ब्रेक द्या आणि मग पुन्हा तुम्ही. पण मग त्या ब्रेक मध्ये आपण काय करावं, कारण एवढे दिवस आपल्याला त्या प्रोडक्टची सवय झालेली आहे. त्याच्याशी सिमिलर प्रोडक्ट तुम्ही शोधू शकता. सिमिलर प्रोडक्ट शोधू शकता. बऱ्याचदा तुम्हाला कॉपी पेस्ट पण प्रोडक्ट मिळून जातात, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही ना काहीतरी बदल असतो. अगदीच काही नाही तर फ्रेग्रन्सचा चेंज निश्चित असतो. नाही म्हणजे हे खूपच छान आहे आणि ही माहिती मला नाही वाटत की सगळ्यांना माहितीही असेल की असं आपण ब्रेक घ्यावा आणि एवढं सगळं करावं. हे सगळं बोलता बोलता मला मगाशी एक जाणवलं की तू हा बिझनेस करायला लागलीस. आय थिंक 3-4 वर्ष झाली तू हा बिझनेस करते, पण तो करण्याआधी आई एक वर्किंग लेडी पण होती किंवा तू वेगळं काही करत होतीस. तर ते आणि हे म्हणजे ऑब्व्हियसली काम आहे, आय कॅन अंडरस्टँड, पण नोकरी आणि व्यवसाय आणि ती तुझी असणारी नोकरी ती पूर्णपणे वेगळी आणि आता तू करतेस तो व्यवसाय पूर्णपणे वेगळा आहे. तर त्याबद्दल एक जो चॅलेंज किंवा तुझा अनुभव. 2006 मध्ये जेव्हा मी माझ्या करिअरला सुरुवात केली तेव्हा इंडस्ट्रीमध्ये काम करणारी सगळ्यात पहिली फिमेल साऊंड इंजिनियर मी होते. वाव, मस्त. खरंच खूप साऊंड इंजिनियर खूप भारी वाटायचं. म्हणजे स्टुडिओमध्ये कन्सोलच्या मागे बसून काम करणं हा एक वेगळाच अनुभव आहे जो मी अजूनही मिस करते बऱ्याचदा. तेव्हा सुद्धा लोकांचा माझ्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह एक वेगळा होता की साऊंड रेकॉर्डिस्ट मुलगी, हिला काय येणार, हिला कसं जमणार. दुसरं म्हणजे तिकडे म्हणजे ॲक्सेप्टन्स हा एक भाग झाला. तिथे मला सतत नाही म्हणता येणार पण काही काळ आपल्याला प्रूव्ह करण्याची एक जी परीक्षा असते. डोंट यू थिंक सो की हा प्रकार सगळ्याच फील्डमध्ये आहे? अगदीच आहे, पण बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये जिथे अगदीच 100% मेल डॉमिनेटेड फील्ड्स आहेत तिथे तर ते खूप डिफिकल्ट आहे.
अगदीच म्हणजे मी इंडस्ट्रीमधल्या भाषेत सांगू तर एक लडकी आहे जबान संभाल के बात कर इथून सुरुवात असायची लोकांची. म्हणजे त्यामुळे मी लोकांना नको असायचे स्टुडिओमध्ये, ह्या कारणाकरता मी स्टुडिओमध्ये लोकांना नको असायचे. सो टू मेक देम कम्फर्टेबल विथ यू प्लस टू प्रूव्ह युअर सेल्फ, असे 2 चॅलेंजेस पण मला असं वाटतं की जसं जसं वेळ जातोय तसं तसं चित्रही बदलायला लागलंय. अगदीच हा मी असं नाही म्हणत पूर्णपणे एक्सेप्टन्स लाईक फिमेल ओरिएंटेड क्षेत्रांमध्ये, नाही. पण येस कदाचित आत्ताची जी पिढी आहे ती मुळात हा असा काही भेद मानतच नाही. काम आहे. हा काही आता हे किती खरं किती खोटं हे आपल्याला कदाचित आकडेवारीकडे जाऊन बघावं येस लागेल. दॅट्स ट्रू. कारण की अजूनही भारतामध्ये बायकांचं GDP कडचं कॉन्ट्रीब्युशन खूप कमी आहे आणि त्यात बिझनेसकडे तर ते अगदीच नगण्य आहे. चित्र बदलत आहे, बदलत राहू देत अशी आपण प्रार्थना करूया. नाही, प्रार्थना ही आहे की जे ठरवून ठेवलंय की बायकांनी बरोबर. बाहेरही काम केलं घरीही काम केलं तरी त्यांना काम करायचं आहे. बरोबर. आपल्याला यासाठीच ऍक्च्युली कदाचित आमच्या पॉवरकास्टचा उद्देशही हाच आहे की प्रत्येक महिलेला कळावं की आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे जे आपण घर सोडूनही करू शकतो. आणि कुठेतरी मला असं वाटतं की आपल्याकडे आता सपोर्ट सिस्टीम बेटर आहे. येस, आपले अगदीच आपल्या नवऱ्यांपासून सुरुवात करून आजकाल आपली मुलंही आपल्याला पुश करणारी आहेत. आई माझं झालंय, तू तुझं पहा हे सांगणारी मुलं आता आपल्याकडे आहेत. ह्याहून अधिक आपल्याला काय हवं. आणि इतरही जे एक्सटर्नल जे काही सपोर्ट लागतात म्हणजे घरामध्ये बाई ठेवण्यापासून ते आईला समजवण्यापर्यंत ह्या सगळ्याच गोष्टी आपण फार छान करू शकतो आणि आपण करतोय. सो गोईंग बॅक टू माझा प्रवास, म्हणजे मला नितीन देसाई, अमर हळदीपूर, जगजित सिंग, महेश कोठारे अशा खूप, दीपाली विचारे अशा खूप दिग्गजांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली माझ्या ह्या करिअरमध्ये. मी त्यांच्यामुळे खूप घडले. म्हणजे दीपाताईकडून एका स्त्रीला इंडस्ट्रीमध्ये स्वतःला कसं कॅरी करावं, एका स्त्रीने स्वतःचं स्त्री पण राखून इंडस्ट्रीमध्ये कसं कॅरी करावं, ही खूप सुंदर शिकवण मी दीपाताईकडून घेतली. पण गुरु आहे ती, त्यामुळे मला अगदी खूप छान माहिती आहे की तिला बघूनच असं वाटतं की नाही खरंच एका बाईने स्वतःला मग कुठल्याही क्षेत्रात जर उभं ठेवायचं असेल तर कुठल्या प्रकारे आणि काय ग्रेसने उभं ठेवायला पाहिजे. एक्झॅक्टली. खूप नितीन देसाईंकडून मी प्रसंगाला सामोरं जाणं हे मी शिकले. म्हणजे कितीही डिफिकल्टी आली तरी त्याच्यामध्ये आपण आपल्या पायावरती उभं राहणं हे मी दादांकडून शिकले. जगजीजींकडून आणि महेशजींकडून मी प्रेम करायला शिकले, लोकांना जपून ठेवायला शिकले. सो अशा खूप गोष्टी मी माझ्या बॉस लोकांकडून शिकले, ज्याचा मला माझ्या आत्ताच्या प्रोफेशनमध्ये सुद्धा खूप मदत होते. म्हणजे माझ्यासोबत काम करणारी जी मंडळी आहेत ती दे डाय टू वर्क विथ मी. म्हणजे जेव्हा मी त्यांना सांगते की मला थोडासा ब्रेक घ्यायचा आहे, मला आत्ता तुझी सर्व्हिस अफोर्ड नहीं करता येणार, असं जेव्हा मी त्यांना सांगते, मैम मैं आपके लिए फ्री में काम कर लूंगा, बस मुझे आपके साथ काम करना है. ह्याच्यावर काय हवं, म्हणजे झालं, मला माझं सर्वस्व मिळालं असं मला त्या क्षणी वाटत असतं. असं एकंदरीत आहे. आणि सो ह्या गोष्टींचा मला माझ्या ह्या ॲज अन ऑन्ट्रप्रिन्युअर मी त्या गोष्टी इम्प्लिमेंट करते. आणि ॲज अ ऑन्ट्रप्रिन्युअर तू म्हणशील तर तिथेही खूप चॅलेंजेस येतात. म्हणजे अगदीच मुळात आपल्याकडे महिला उद्योजक आणि त्यात मराठी महिला उद्योजक हे जरा गणित अजून टॅगलाईन थोडीशी नाही, ते चित्र अजून थोडंसं अजून बेटर व्हावं त्यासाठीच हा प्रयत्न आहे, जसं मी मगाशी म्हटलं. हा खूप स्तुत्य प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी चालू केलेला आहे. सो हॅट्स ऑफ टू यू अँड युअर टीम. म्हणजे राजश्री तुला खरं वाटणार नाही, अगदी माझ्या खूप जवळची व्यक्ती जिच्यावरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो अशी एक व्यक्ती मला बोलता बोलून गेली की अगं तू डबल ग्रॅज्युएट मुलगी, तू काय साबण बनवायला बसली हे. म्हणजे मला असं वाटलं की ही शपथ, म्हणजे स्वतःच्या अस्तित्वावरचाच प्रश्न होता हा. सो तिथे तुम्हाला स्वतःला धरून राहणं, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गोष्टींवरती विश्वास ठेवणं आणि तो मार्ग सतत पुढे चालू ठेवणं, त्या मार्गावरती चालणं,
दिस इज अ बिगर चॅलेंज दॅन एनी एक्सटर्नल ऍक्च्युली मला चॅलेंज. पण तेच वाटतं की अशा चॅलेंजेसना किंवा अशा आव्हानांना तोंड देता देता किंवा ती ॲज अ चॅलेंज स्वीकारता आपण कुठेतरी आपण आपल्याला जे हवं ते आपण घडत अचीव्ह असतो. करतो. करेक्ट राईट? करेक्ट करेक्ट. नाही. आणि कुठेतरी कसं असतं ना राजश्री, एक नोकरी म्हटल्यानंतर आपण एका कम्फर्ट झोनमध्ये असतो, पहिली गोष्ट. Very true. दुसरी गोष्ट, तुम्ही नोकरी करत असता तेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर कामाकरता जबाबदार असता. जर मी अकाउंटंट आहे तर मी अकाउंट मॅनेज करायला, बरं माझ्यासोबत आणखीन टीम आहे म्हणजे माझं काम अगदीच थोडंसं असतं. थोडंसं. पण जेव्हा तू एक उद्योजक म्हणून तू असतेस तेव्हा तुला सगळ्या फ्रंटवरती लढा द्यायचा असतो आणि सुरुवातीच्या काळामध्ये तर अगदीच सगळ्या फ्रंटवरती लढा द्यायचा असतो. म्हणजे तुझे अकाउंट्स सांभाळण्यापासून, तुझी PNL सांभाळण्यापासून, ज्याचा कदाचित आपल्याला काहीच गंध नसतो. PNL काय असतं इथून सुरुवात असते. पण ते सगळं शिकत 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 तुम्हाला तुमचा व्यवसाय मोठा करायचा असतो. सो इथे तुझ्या पॅशनसोबत तुझं डेडिकेशनही तितकंच महत्त्वाचं असतं आणि तुझ्यावरचा विश्वास हा त्याहून अधिक खूप महत्त्वाचा महत्त्वाचा असतो. असतो. आता म्हणता तू म्हणाली होतीस की बिझनेस करण्यासाठी एक पर्टिक्युलर शिक्षणही घ्यावं लागतं. ऑब्व्हियसली साऊंड रेकॉर्डिस्ट आणि सोफलेची फाउंडर ओनर यासाठी काहीतरी नक्कीच स्वतःची तयारी करावी लागली असेल तुला. अगदीच. बघ कसं आहे, माझं क्षेत्र आधीचं जे होतं ते आणि आत्ता ह्याचा एकमेकांशी काहीच ताळमेळ नाही. अजिबातच नाही. जेव्हा हा करिअर स्विच झाला तेव्हा माझं वय 30+ होतं. त्यामुळे आणि हे बेसिकली स्किन केअर म्हण किंवा कॉस्मेटिक्स म्हण किंवा एनिथिंग दॅट इज रिलेटेड विथ केमिकल बेसिकली ह्याच्यासाठी BSc सायन्स बॅकग्राऊंड असणं बेसिक आहे. म्हणजे Basic आहे. ॲटलिस्ट BSc फार्मा वगैरे असणं बेसिक आहे. गरजेचं पण आहे. माझ्याकडे तेही नव्हतं. त्यामुळे माझ्याकडे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्समधून कोर्स करण्यापलीकडे ऑप्शन नव्हता. म्हणजे माझ्यात एवढी हिंमत निश्चित नव्हती की मी पुन्हा 12वी सायन्स पास करू आणि मग मी पुन्हा BSc करू वगैरे वगैरे. एवढं करणं आय थिंक शक्य तेवढा नव्हतं. वेळही नव्हता. एवढा वेळही नव्हता. जबाबदाऱ्या सोल्युशन वाढल्या लवकर होत्या. हवं होतं. नाही, गीतसाठी सोल्युशन लवकर हवं होतं मला. हो येस. त्यामुळे माझ्याकडे एवढा कालावधीच नव्हता. करेक्ट. त्यामुळे शॉर्टकट होता की मी प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्समधून कोर्सेस करते. म्हणजे करणं हा माझ्याकडे एकच पर्याय अवेलेबल होता जो मी अवलंबला. मी कॉस्मेटिक्स जेवढे मला शिकता येईल, म्हणजे मी सोप मेकिंगपासून सुरुवात केली आणि बॉडी बटर्स, बाथ सॉल्ट्स, क्रीम्स, लोशन्स, स्क्रब, पॅक जे काही मला शिकता येईल अगदी शॉवर जेलपर्यंत मी सगळ्याचे कोर्सेस केले. जे शॉर्ट कोर्सेस असतात 3 दिवसाचे, 3-4 दिवसाचे असे. आता हे एवढ्याशा काळामध्ये मिळालेलं एज्युकेशन हे सफिशियंट नव्हतं. म्हणजे मी केमिकली शिकले की मला त्याच्यामध्ये अमुक घालायचे, तमुक घालायचे की माझा अमुक प्रोडक्ट तयार होत आहे. पण त्याचा जो रिझल्ट ड्राईव्ह करणारे जे प्रोडक्ट्स किंवा जे इन्ग्रेडियंट आहेत त्याचं ज्ञान मला कुठूनही मिळत नव्हतं. कदाचित हा आपल्या एज्युकेशन सिस्टीमचा ड्रॉबॅक आहे, जो माहीत नाही मला कसा नीट करता येईल. की आपल्याला टेक्निकल नॉलेज सगळं मिळतं पण प्रॅक्टिकल नॉलेज मिळत नाही. माझं दैव माझ्यासोबत होतं, माझा देव माझ्यासोबत होता. मी जेव्हा सोप मेकिंग शिकत होते तेव्हा माझी एक छान मैत्रीण मला नव्याने मिळाली जिचं नाव डॉक्टर मनाली रासकर. ती स्वतः आयुर्वेदिक MD डर्मॅटॉलॉजिस्ट होती. सो मी मनालीकडून आयुर्वेदिक गोष्टी शिकायला, म्हणजे तिच्याकडून मी तिच्या नोट्स घेऊन गोष्टी शिकायला लागले. अशा गोष्टी समजल्या की म्हणजे कोकोनट ऑइल जे आपण सरसकट वापरतो, इथे मी थोडंसं सांगायला आवडेल मला की आपल्याला वाटतं की कोकोनट ऑइल लावलं की मॉइश्चरायझेशन होतं, पण कोकोनट ऑइलने आपले पोर्स ब्लॉक होऊ शकतात. कोकोनट ऑइलचा जो कॉमोडोजेनिक काउंट जे म्हणतात, म्हणजे आपले स्किन पोर्स क्लॉक करण्याचा जो काउंट आहे तो हायर आहे, तो ऑलमोस्ट 4 आहे. वेरॅज तेच तू जर तिळाचं तेल वापरलं तर त्याचा 0 आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वाटतं की कोकोनट ऑइल म्हणजे सब दुःख की दवा आपल्याकडे नारळाचं तेल लावा. एक्झॅक्टली. सो ह्या अशा खूप गोष्टी मी तिच्याकडून शिकत गेले. तिच्याकडून खूप वेगळ्या हर्ब्सचे मी प्रोफाईल्स शिकले की कुठलं कशासाठी वापरलं जाऊ शकतं. म्हणजे ॲक्ने इश्यूज ॲड्रेस करायचे असतील तर मला कुठल्या गोष्टी वापरायला हव्यात, मला सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांसाठी काय वापरायला हवं,
अशा खूप गोष्टी मी तिच्याकडून शिकत गेली. सेन्सिटिव्ह स्किनसाठी काय ते मला तू सांगू शकतेस? कारण माझी स्वतःची सेन्सिटिव्ह आहे. नाही, मी का विचारते की जसं मी मगाशी म्हटलं, खरंच कळतच नाही की नक्की वापरावं काय. सो बरं. जसं आता तू हा अभ्यास केलास, तर तुला नक्की माहितीये की या लोकांनी हे अवॉइड करावं. म्हणजे मी एक नॉर्मली विचारते की ड्राय स्किन, सेन्सिटिव्ह स्किन, बरोबर. ऑइली स्किन यांनी एक बेसिक काळजी काय घ्यावी हे जर कळलं तर बरं ज्यांची होईल. स्किन ऑइली आहे त्यांनी शक्यतोवर ऑइल बेस्ड प्रोडक्ट्स वापरू नये. बरं. त्यांनी स्विच करावं जेल बेस्ड प्रोडक्ट्सवरती किंवा वॉटर बेस्ड प्रोडक्ट्सवरती. बरं. ठीक आहे, हा बेसिक रूल झाला. ज्यांची ड्राय आहे त्यांनी भरभरून तेल असलेले पदार्थ वापरावेत. त्याच्याने त्यांचं जे जो आपला वरचा डर्मिसचा जो वरचा लेअर असतो तो त्याच्यातून पाणी इव्हॅपरेट होऊ देणार नाही. असा लेअर तो वरती फॉर्म करेल आणि तुमच्या स्किनमध्ये मॉइश्चर टिकवून धरण्याचा तो तुम्हाला मदत करू शकेल. ज्यांची ॲक्ने प्रोन स्किन आहे त्यांना नीम, तुळशी, मुलतानी माती ह्याच्यासारखे जे ऑइल पुलिंग इन्ग्रेडियंट्स असतील त्याचा ज्याच्यामध्ये अंश जास्त असेल असे प्रोडक्ट्स त्यांनी वापरावेत. त्याच्याने त्यांना मदत होऊ शकते. दुसरा मुद्दा, तुम्हाला अँटी एजिंगसाठी जर तुम्ही बघत असाल तर ज्याच्यामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन ई ह्या गोष्टी जास्त असतील अशा गोष्टी तुम्ही वापरू शकता. हल्ली नवीन नवीन खूप इन्ग्रेडियंट्स आले आहेत जे तुम्हाला अँटी एजिंग करता पटकन मदत करतात. सो सायन्स हळूहळू बदलत आहे, त्याचाही आपल्याला आपल्या डे टू डे केअरमध्ये उपयोग आता तू करायला हवा. म्हणता म्हणालीस की हल्ली बरेचसे नवीन प्रोडक्ट आले. म्हणजे पूर्वी नव्हते ऐकले ही नावं, पण जसं सॅलिसिलिक आणि हायड्रोलॉनिक वगैरे हे सगळे ड्रॉप्स किंवा हे सगळे ऑइल्स, इसेन्शियल्स हे सगळे प्रकार हल्ली खूप आलेत आणि त्याचा खूप फायदा होतो आपल्याला. मग आपली स्किन खूप बदलते वगैरे वगैरे. हे सगळं जाहिरातींमध्ये जेवढं दाखवलं जातं तेवढंच ते त्याच्यामध्ये खरंच आहे का तथ्य? बघ, तथ्य आहे. मी नाही म्हणणार की सगळ्याच ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जे क्लेम केलं जात आहे ते चुकीचं आहे. सो सायन्स इव्हॉल्व्ह होत आहे, लोक सतत नवीन नवीन गोष्टींवरती काम करत आहेत. सॅलिसिलिक ॲसिड, हॅलोनिक ॲसिड हे तुम्हाला अँटी एजिंग करता मदत करतात. हॅलोनिक ॲसिड हे बेसिकली ह्याचा pH तुमच्या स्किनच्या जवळपास असतो, म्हणजे pH सेम असतो. त्याच्यामध्ये कोलेजन जे आपल्या स्किनमध्ये आढळतं ते त्याच्यामध्ये प्रमाण त्याचं जास्त असतं. त्यामुळे तुम्हाला अँटी एजिंग ट्रीटमेंट्समध्ये जे रिंकल्स, फाईन लाईन्स, रिंकल्स कमी करण्यामध्ये ते तुम्हाला पटकन मदत करतं आणि त्याचे इन्स्टंट रिझल्ट मिळतात. पण अगेन त्याचाही काहीतरी रेशो असेलच ना, की ते Obviously, कधी, obviously. कुठे आणि केवढं वापरावं, नाही. त्याचं प्रमाण. त्याची काळजी तुम्हाला करण्याची गरज नाही आहे. त्याची काळजी मॅन्युफॅक्चररने करण्याची गरज आहे आणि फॉर्म्युलेटर जे असतात त्यांना ह्या गोष्टीची काळजी करण्याची गरज आहे. बरं. पण एक इथे मला सांगायला आवडेल की तुम्ही जेव्हा कोणतंही प्रोडक्ट वापरताय तेव्हा त्याचं जे डायरेक्शन्स टू यूज आहेत ते स्ट्रिक्टली फॉलो करा. कारण की बऱ्याच म्हणजे जसे AHA, BHA ह्यासारखे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते मोस्टली नाईट यूजसाठी दिले जातात. कारण की ते लावून जर तुम्ही सूर्यप्रकाशाला एक्सपोज झालात तर त्याच्याने तुमचे स्किन पील होणं किंवा स्किन डार्कनिंग होणं ह्या गोष्टी होऊ शकतात. सो जे त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला सांगितले की हे करू नका, ते प्लीज करू नका. आणि मग जर ते तुम्ही केलं तर त्याच्यासाठी आम्हाला ब्लेम जबाबदार करू आम्ही नका. नाही. करेक्ट. म्हणजे अगदीच आम्ही असं नाही. आहे. मग म्हणजे हा मला प्रश्नच आहे, मला माहित नाही. आपल्या आज्या, आपल्या आया ह्या कुठे ग एवढ्या वापरायच्या स्किन केअर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन ऑब्व्हियसली. आणि खरंच त्यांची आत्ताही स्किन काहीही न करता तेवढीच सुंदर, तेवढीच तकतकीत आणि तेवढीच सुंदर आहे. ओके. आणि त्यावेळेची स्किन, आत्ताची स्किन किंवा तेव्हाचे प्रोडक्ट नसतीलच, पण बरोबर. तेव्हाची आपल्या त्वचेची घेतली जाणारी काळजी हं. आणि आत्ता सो कॉल्ड आपण एवढं काही केल्यानंतर सुद्धा आपली खराब होणारी स्किन, हे सगळं काय आहे नक्की? कसं आहे ना, ह्याच्यामध्ये खूप छान हा तुझा आणि प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये खूप सगळ्या गोष्टी मॅटर करतात. सगळ्यात पहिलं आपली आत्ताची लाईफस्टाईल आणि त्यांची लाईफस्टाईल, आपला आत्ताचा आहार आणि त्यांचा आहार, बराच. ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. दुसरा मुद्दा, चल अगदीच तुझी माझी आई म्हणालो तर थोड्याफार प्रमाणात कदाचित नाही, पण आजीच्या काळापर्यंत जर आपण पोहोचतोय तर पोल्युशन
हा एक दुसरा खूप महत्त्वाचा matter फॅक्टर आहे. करतो. चौथा मुद्दा ह्याच्यामध्ये आपले 5G, मोबाईल्स, आयपॅड ह्याच्यातून येणारे त्यातून जे तर रेडिएशन्स आहे, म्हणजे आपण हे शॉकिंग आहे की त्याच्यातून येणाऱ्या रेडिएशन्सने सुद्धा तुमच्या त्वचेला म्हणजे हानी पोहोचते. तुमची त्वचा म्हणजे एजिंग होण्याचं मेन कारण तुमचे रेडिएशन्स आहेत. ब्ल्यू लाईट रेज जे आपण या आपण सगळ्याचा म्हणतोय खरं तर विचारच करत नाही. अगदीच नाही. आणि आपण तो कन्व्हिनियन्स म्हणजे तुला जर मी सांगितलं की बाई तू फोन वापरू नकोस कारण की तू दॅट विल कॉज युअर एजिंग किंवा दॅट विल लीड टू पिगमेंटेशन, तू बंद करू शकणार आहेस का फोन वापरणं? नाही, पण त्यामुळे आणखी पुन्हा एकदा डर्मॅटकडे जा, मग त्या गोष्टींसाठी वेगळा खर्च करा, मग वेगळे प्रोडक्ट वापरा. यापेक्षा मला असं वाटतं, जसं आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन ऑब्व्हियसली ऑलवेज. पण आपली लाईफस्टाईलच अशी झाली आहे की तू लॅपटॉप पासून, तू कम्प्युटर पासून, तू टीव्ही पासून, दूर तू जाऊ मोबाईल शकत पासून नाही. तू किती लांब जाशील? हे बरं, पण तू fact तुझा वापर कमी केलास तरी घरामध्ये तुझा वायफायचा राउटर आहेच ना, जे तुला रेडिएशन्स देत आहेत. देतंय. सो ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम कुठेतरी आपल्या त्वचेवरती डिरेक्टली इनडिरेक्टली होतोय. होत असतो. आणि त्यामुळे आत्ता आपल्याला ह्या गोष्टींची थोडी गरज जास्त वाढायला वाढली. लागली. आणि अर्थात मी पुन्हा एकदा ह्या गोष्टीवरती भर देईन की तुम्ही जेवढा तुमचा आहार शुद्ध ठेवाल, तुम्ही जेवढं जास्त प्रमाणात फळं, पाणी, भाज्या ह्यांचा तुमच्या आहारामध्ये उपयोग कराल, तेवढं तुमचं ओव्हरऑल हेल्थ आणि तुमची स्किन हे दोन्ही छान राहील. गुड. म्हणजे माहित नाही, पण हा एक प्रश्न नेहमीच पडायचा मला, की आईने कधी काही नाही लावलं. पण हे अगेन आय हे सगळं होप मी हे जस्टिफाय येस येस केलंय. येस येस अगदी अगदी. यानंतर म्हणजे मला एक तुला विचारायचं की सूफले हा तुझा स्वतःचा ब्रँड आहे, ज्याबद्दल आता आपण मगासपासून बरंच ऐकतोय. तू बऱ्याचशा गोष्टी स्वतःवर, स्वतःच्या फ्रेंड्सवर, स्वतःच्या फॅमिलीवर चेक केल्यानंतर तू मार्केटमध्ये आणतो. तर तुझ्या ब्रँडचे प्रोडक्ट्स आणि त्यांची रेंज त्याबद्दल पण आम्हाला सांग. माझा मेन USP माझे कोल्ड प्रोसेस सोप्स आहेत, जिथून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर माझं एक 2 प्रोडक्ट खूप आवडते. एक म्हणजे माझं फूड बटर आणि दुसरं माझं स्किन ऑइल. म्हणजे स्किन ऑइल मी बनवलं होतं फक्त चेहऱ्याच्या पर्स्पेक्टिव्हने. पण जसं जसं लोक वापरत गेले तसं तसं मला समजलं की अरे, कुठेतरी भाजल्यानंतर त्याचा व्रण राहत नाहीये. छोटंसं घरात स्वयंपाकघरात काम करताना जेव्हा कापलं जात आहे तेव्हा त्या जखमांवरती सुद्धा ते हील करायला लोकांना मदत करत आहे. सो त्यात ते एक असं प्रोडक्ट आहे की ज्याचे मी बनवलं होतं काहीतरी वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने आणि लोक जसं जसं वापरत गेले तसे त्याचे खूप पैलू माझ्या समोर आले. त्यानंतर इतर ह्याच्यामध्ये फेस वॉश आहे, सनस्क्रीन आहे, मॉइश्चरायझर आहे, फेस पॅक आहे, स्क्रब आहे, बॉडी लोशन आहे. सो असं ओव्हरऑल मी तुमची टिप टू टो काळजी घेण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या ब्रँड थ्रू करतो, कीपिंग द फोकस ऑन मॅक्झिमम नॅचरल प्रोडक्ट्स. नॅचरल प्रोडक्ट. मग आता तू म्हणता म्हणता म्हणालीस की कोल्ड प्रोसेस सोप. तर अगेन आपण लहान असताना मला नाही वाटत 3-4 सोप्स जे नॉर्मली वापरले जायचे त्याऐवजी कुठले सोप्स आपण मार्केटमध्ये ऐकले आहेत किंवा त्याच्याबद्दल काही डिमांड आली. पण हल्ली हँडमेड सोप्स ऑर कमर्शियल सोप्स ऑर समथिंग एल्स हे सोप्स पण खूपच डिमांडमध्ये आणि त्याबद्दलही मी खूप बघितलंय, ऐकलंय. किंवा डर्मॅट पण हल्ली सांगतात की तुम्ही या सोप्सकडे वळू नका कारण त्याच्यामध्ये कुठला pH ऑर समथिंग बॅलन्स खूप जास्त असतो, ड्राय होते स्किन तुमची, तुम्हाला ते सूट नाही करू शकत वगैरे वगैरे वगैरे. मग याबद्दल थोडं डिटेलमध्ये सांगशील का? नक्की. कसं आहे, जे कमर्शियल सोप बनवले जातात त्याच्यामध्ये खूप हेवी प्रमाणामध्ये सर्फॅक्टंट्स यूज केले जातात. सर्फॅक्टंट्स बेसिकली काय असतात, सरफेस क्लिन्झर जो असतो त्याला सर्फॅक्टंट म्हणतात. मग ते तुझ्या घरातलं फर्निचर असू देत, तुझी भांडी असू देत, नाहीतर तुझी स्वतःची स्किन असू देत. ठीक आहे, ह्या सगळ्यामध्ये सर्फॅक्टंट वापरलं जातं. कमर्शियली जे सर्फॅक्टंट्स वापरले जातात ते खूप हार्श प्रकारचे किंवा खूप स्ट्रॉंग सर्फॅक्टंट्स वापरले जातात. कुठेतरी एक भारतीय माणसाच्या डोक्यामध्ये हे इक्वेशन बसलं आहे, जादा झाग जादा सफाई. हे कपड्यांसाठी, भांड्यांसाठी ओके आहे, पण हे जेव्हा तुम्ही तुमच्या अंगावरती त्याचा जर प्रयोग करताय तर ते खूप हानिकारक आहे. कारण की तुमच्या साबणाचं मूळ काम काय आहे की तुमच्या अंगावरचे जंतू, धूळ, माती हे काढणं.
तुमच्या साबणाचं काम हे नाही आहे की तुमच्या त्वचेने जे नॅचरली ऑइल सिक्रेट केलेलं आहे ते काढून टाकणं. जेव्हा तुमचं साबण तुमच्या त्वचेवरचं तेल काढतो तेव्हा तुमची स्किन ड्राय होते. सो तुला कधी कधी ऐकलं असेल किंवा तू कधी स्वतः जाणवलंही असेल तुला की आंघोळ केल्यानंतर आपला चेहरा ओढल्या ओढल्यासारखा वाटतो हो 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 अगदी. किंवा स्किन पण अशी रखरखीत वाटते. मग तेव्हा मग मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपल्याला थोडं बरं वाटतं. का? कारण की मग तेव्हा तुम्ही त्याच्यावरती बाहेरून ऑइल ॲप्लिकेशन केलेलं आहे. हम्म. हा एक सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. जे सर्फॅक्टंट्स वापरले जातात त्याच्यात पुन्हा सल्फेट्सचा, जसे आपण मगाशी म्हणालो त्या सल्फेट्सचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो. कमर्शियल सोप्समध्ये जे रंग वापरले जातात ते खूप हानिकारक असतात. त्याच्यामध्ये गंधकाचं प्रमाण जास्त असल्याकारणाने सुद्धा तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट्स होतात. आणि चौथा पदार्थ म्हणजे परफ्युम्स. म्हणजे अल्कोहोल तेही हानिकारकच अगदीच आहे. अगदीच अगदीच फ्रेग्रन्सेस सुद्धा हानिकारक आहेत. आपण जेव्हा हँडमेड सोप बनवतो तेव्हा पुन्हा हँडमेड सोपमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहेत जे मेल्ट अँड पोर म्हणतो आम्ही त्याला, जे ग्लिसरीन बेसवरचे सोप असतात. आणि दुसरा जो माझा USP आहे, आम्ही कोल्ड प्रोसेस सोपवरती फोकस करतो. सो अगदीच जर तुम्हाला कोल्ड प्रोसेस सोपकडे इमिजिएट स्विच व्हायचं नसेल तर तुम्ही जे खादी ह्या पर्टिक्युलरली ब्रँडचे जे दिसतात आपल्याला की असे थोडेसे ट्रान्सलुसंट साबण असतात ते. अर्धे ग्लिसरीन बेस जे तू म्हणालीस ते एक्झॅक्टली. ओके. जसं आपल्याकडे म्हणजे मी आता हे ब्रँडचं नाव घेते, पियर्स जो आपण अगदीच, म्हणतो की अगदीच. त्यातून आपण आरपार बघू शकतो. हा, ट्रान्सलुसंट आपण त्याला म्हणू Right. शकतो, ज्याच्यातून आपल्याला थोडंफार त्याच्या पलीकडचं दिसतं. ह्या बेसवरचे जे सोप आहेत ते तुम्ही वापरा, ते तुम्हाला थोडे कमी हानिकारक आहेत. मी ते का बेस वापरत नाही, कारण की पुन्हा जो मॅन्युफॅक्चररने जे बनवलेलं आहे त्याच्यावरती माझा 100% कंट्रोल नाही आहे. हम्म. ठीक आहे, तो म्हणायला सांगतोय की हा गोट मिल्क बेस आहे किंवा हा ग्लिसरीन बेस आहे किंवा हा हनी बेस आहे, पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं नाही की त्याने त्याच्यात काय हनी घातलंय की टाकलंय. नाही, Right, right. कुठल्या लेवलचं हनी वापरलंय आणि म्हणजे माझ्याकडे ते सगळे डिटेल्स नाही आहेत. सो मी ते बेसही अवॉइड करते. आम्ही जेव्हा सोप बनवतो तेव्हा तो आम्ही पूर्णपणे स्क्रॅचपासून बनवतो. म्हणजे आपण ऑइल्स घेतो वेगळे वेगळे, आपण सोडियम हायड्रॉक्साईड किंवा लाय हे घेतो, त्याचं मिक्सचर करतो आणि मग त्याच्यातून पुढच्या 24 तासांमध्ये तो सोप हार्ड होतो. तो 24 कधी 48 तासही लागतात. त्याच्यानंतर तो मोल्डमधून निघतो. तो मोल्डमधून निघाल्यानंतर आम्हाला तो 45 डेज त्याला शेड ड्राय करावं लागतं. त्यानंतर तो साबण आम्ही वापरात काढतो. म्हणजे जवळजवळ 50 दिवसानंतर तो सोप तयार होतो. अगदीच. ह्याचा अवेअरनेस फॉरेन कंट्रीजमध्ये जास्त आहे. फॉरेन कंट्रीजमध्ये 100% ऑलिव्ह ऑइल वापरून सोप बनवले जातात, जे 1 वर्ष क्युरिंगला ठेवले जातात. हो. त्यानंतर ते वापरायला काढला पण जातो. हा काय प्रकार आहे की तो जेवढे दिवस क्युरिंगला ठेवला जाईल तेवढं, म्हणजे त्यातलं कशासाठी ते ठेवलं कसं आहे, जातं? गंमत आहे ह्याच्यामध्ये. सोडियम हायड्रॉक्साईड हे ॲसिड आहे. ठीक आहे, म्हणजे हे थोडंसं म्हणजे ज्याला अगदीच काही माहीत नाही तो कदाचित घाबरून जाईल, पण घाबरण्याचं काही कारण नाही. हे ॲसिड आहे. हम्म. ठीक आहे. पाणी आणि तेल ह्याचं मिश्रण घडवून आणण्याकरता जो एजंट लागतो, तेल आणि पाणी असं मिक्स होणार नाही. एकत्र नाही होऊ शकत. ठीक आहे. सो त्या इमल्सिफिकेशनसाठी जो एजंट लागतो सोडियम तो हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड आहे. Right. अकोस्टिक सोडा किंवा लाय हे झालं. ठीक आहे. हे ॲसिड आहे. ह्याचा जर डायरेक्ट तुझ्या स्किनशी संपर्क आला जेव्हा ते ॲक्टिव्ह असतं, तर तेव्हा तू भाजू शकतेस किंवा तुझ्या स्किनला त्रास होऊ शकतो. आणि मी हा प्रयोग स्वतःवरती केलेला आहे. म्हणजे जेव्हा नवीन नवीन साबण बनवायला लागले तेव्हा ती एक एक्साइटमेंट असते आणि ते सुंदर दिसतात. म्हणजे कोल्ड प्रोसेस सोप हे दिसायलाच मुळात खूप सुंदर असतात. मग हा सुंदर दिसणारा साबण मला लगेच वापरून पाहायचा आहे. आज बनवलेला साबण मी उद्या जाऊन वापरला आहे आणि मी स्वतःला खूप ठिकाणी जाळून घेतलेला आहे, इन्क्लुडिंग माय फेस. अरे, सो हा माझ्यासाठी एक लर्निंग कर्व होता. तू स्वतःवर आधी त्याचा अगदीच कुठलंही बरोबर. प्रोडक्ट Try पहिलं तयार केलंस. झालं की ते स्वतःवरती मी प्रयोग करून पाहते आणि मग मी भाजले. माझ्या त्वचेला जळजळ होत आहे, मग मी तो मुलांना नाही दिला. सो हा असा माझा हळूहळू प्रवास त्याच्यातनं घडत गेला. आणि सो माझा मुद्दा असा होता की आपण ते तेल पाणी ह्याचं कॉम्बिनेशन करून आपण सूप बनवतो. तिथे पूर्ण कंट्रोल माझ्या हातात आहे.
त्याच्यामध्ये जर मला सेन्सिटिव्ह स्किन करता जर एखादा साबण बनवायचा आहे तर त्याच्यामधले ॲक्टिव्स काय असायला हवेत हे मी ठरवते आणि ते मी सोर्स करून मी त्याच्यामध्ये घालतेस, राईट. त्यामुळे तो पूर्णपणे मला खात्री आहे की मी ह्याच्यात काय घातलंय आणि ह्याचा तुला काय फायदा होणार आहे हे माहीत आहे. आणि हे सगळ्याच कोल्ड प्रोसेस्ड सोप करता काय सांग आपण सरसकट म्हणू शकतो. म्हणूनच कदाचित ह्या कोल्ड प्रोसेस सोप किंवा हँडमेड सोपची किंमत कम्पॅरेटिव्हली कमर्शियल सोप्सपेक्षा जास्त आहे. अगदीच कारण की त्याचं मास प्रोडक्शन होत नाही. नाही पहिली होत. गोष्ट ते छोट्या बॅचेसमध्ये घ्यावे लागतात. दुसरा मुद्दा जसा मी मागे म्हणाले की जर त्याच्यामध्ये मी चंदन केशर सारख्या जर महाग वस्तू घालते, चल तिथे नको जाऊया. जर मी त्याच्यामध्ये आल्मंड ऑइल वापरते किंवा मी तिळाचं तेल वापरते तर आजच्या तारखेला कोल्ड प्रोसेस तिळाचं तेल 1 लिटर हे साधारण 500 ते 700 रुपयाच्या रेंजमध्ये जात आहे. मग तो साबण मी का 50 रुपयाला विकू? नाही, करेक्ट आहे. आणि म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही जे यूज करताय त्यात तेही खूप युजफुल आहे. आणि अगेन जसं तू म्हणालीस तसं की ते सोप्स आपल्यासाठी खरंच ज्या कारणासाठी बनायला हवेत त्या कारणासाठी होत आहेत. Correct. जसं आजकालचे बरेचसे सोप्स यूज केल्यानंतर आपली स्किन इतकी ड्राय होऊन जाते किंवा त्यानंतर होणारा कदाचित दुष्परिणाम काही काळानंतरचा बरोबर. तो वाचवण्यासाठी आपण हे सोप्स वापरतो. अगदीच. म्हणजे मी तर म्हणेन की जर तुम्हाला शक्य असेल तर सगळ्यांनी सगळे साबण बंद करा आणि आजीचं उटणं वापरा जे घरी बनवलेलं असतं ते. हो. जेव्हा साबण नव्हतं तेव्हा काय होतं की उटणं इझी होतं. प्रोसेस हेच होतं. दूध होतं, नारळाचं दूध होतं, उटणी होती आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची. सो त्यांचा उपयोग करा. पण आजच्या आपल्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये, धावपळीच्या आयुष्यामध्ये हे सगळं करणं शक्य नाही. म्हणून कुठेतरी त्याचं मॉडर्न सायन्सेस Modern बरोबर science. कॉम्बिनेशन करून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. करेक्ट. नाही, खूपच माहितीपूर्ण अशी सोप बद्दलची तुझी जी इन्फॉर्मेशन आहे आणि खरंच याबद्दल माहित नाहीये लोकांना. अगदीच. मी माझ्या साबणांमध्ये कुठलाही आर्टिफिशियल कलर आपण त्याच्यात वापरत नाही. जास्त करून आपण त्याच्यामध्ये इसेन्शियल ऑइल्सचा उपयोग करतो आणि इसेन्शियल ऑइल नसेल तर आपण फ्रेग्रन्स ऑइलचा वापर करतो. आपण परफ्यूमचा उपयोग करत नाही. बर. सो मग ते साबण अगदीच म्हणजे माझ्याकडे माझे क्लायंट्स आहेत ज्यांनी म्हणजे मी स्वतः सुद्धा माझं जे 2 नंबरचं बाळ आहे त्याला प्रचेतला मी 1.25 महिन्यापासून कमर्शियल साबण नाही लावलेला आहे. मी माझा बनवलेला सूप वापरते. आणि मग माझे जे बायर्स आहेत त्यांनीही त्यांच्या म्हणजे जसं जसं ते वापरत गेले तेव्हा त्यांना कॉन्फिडन्स येत गेला आणि मग त्यांनी सुद्धा त्यांच्या बाळांना माझे साबण वापरलेले आहेत. इथे आणखीन एक छोटंसं उदाहरण मला द्यायला आवडेल. अलीकडेच एक केस अशी माझ्या समोर आली होती. तिचं बाळ तान्हं आहे. मी नाव घेणार नाही व्यक्तीचं. त्याने कमर्शियल सोप वापरला. अगदी डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेला साबण वापरला पण त्या बाळाला ॲलर्जी झाली. आणि तो बाबा आईवरती चिडला की मी सांगतोय की तू हा साबण वापरू नकोस, हा साबण वापर, पण तू ऐकलं नाहीस आणि आता हे घडलेलं आहे. त्यामुळे तो साबण फेकून दे आणि हे वापर. सो मला हे फार भारी वाटतं जेव्हा मला माझ्या प्रोडक्ट विषयी असे फीडबॅक्स नाही, खरं. आणि बघ ना, जसं तू म्हणालीस की तुझा प्रवास ऑब्व्हियसली आईमुळे किंवा तुझ्या लेकीच्या बरं होण्याच्या एका या फिलिंगमुळे झालं. आज एखाद्या मुलाला एखाद्या गोष्टीची आज हल्लीच खूप आला हा प्रकार, एलर्जी होणं किंवा त्याचा कुठल्याही मॉइश्चरायझर, साबण किंवा तसं गोष्टींचा त्रास होणं. बाळाला होणारा त्रास कोणाला सहन होणार आहे? आणि जर त्यांच्या गोष्टी जर आपल्या अशा तुझ्यासारखे प्रोडक्ट वापरून जर त्या गोष्टी आपल्याला टाळता येत असतील आणि त्यांना जर त्याचा उपयोग होणार असेल तरी खरंच खूपच मला असं वाटतं ही याच्यासारखी सुंदर पावती नाही कुठल्याही कस्टमर कडून. अगदीच. पण हे सगळं करताना स्किन केअर ब्रँड उभा करणं, हा बिझनेस रन करणं, यामध्ये चॅलेंजेस पण नक्कीच आले असतील, आव्हानं, किंवा मला म्हणायचं आहे की बऱ्याच गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. तर असा कुठला किस्सा किंवा चॅलेंज तुला? चॅलेंजेस खूप आहेत, आले आणि आत्ताही आहेत. पण तो एक प्रवास आहे असं मला वाटतं, जो म्हणजे त्याच्यातनं काही शॉर्टकट काही नाही आहे. आणि सगळ्यात मोठं एक तर सगळंच नवीन होतं. म्हणजे बिझनेस हा शब्दच माझ्यासाठी नवीन होता. सो अगदीच कंपनी रजिस्ट्रेशनपासून ते ट्रेडमार्कपर्यंत, GST सर्टिफिकेटपासून ते FDA पर्यंत प्रत्येकच गोष्ट मी
एक्सप्लोअर करत गेले. सो हे सगळे चॅलेंजेसच होते माझ्यासाठी. आता जेव्हा ब्रँड एका ठराविक लेवलवरती येऊन पोहोचलाय, तेव्हा तो जगात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, त्याला स्केलेबल करण्याकरता फंडरेझिंग हे एक माझ्यासमोर आत्ता असलेलं खूप मोठं चॅलेंज आहे. आणि मग ते प्रॉपर मार्केटिंग. मी म्हणेन हे चॅलेंज इट्स युअर बिझनेस प्लॅन टू एक्सप्लोर युअर बिझनेस. अगदीच हो ना. म्हणजे सो मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला खरंच वाटलं नव्हतं की हे एवढं मोठं होईल, की मी ह्या लेवलपर्यंत पोहोचू शकेन. असा कुठे मी प्री प्लॅन करून, कदाचित ही माझी चूक असू शकते, पण प्री प्लॅन करून मी उतरले नव्हते. म्हटलं की चल बघूयात जमतंय का आपल्याला आणि हे खरंच चालतंय का. इथून जी सुरुवात झाली होती, मी म्हणेन की जे मी पेरलं होतं त्याचं आता रोपटं झालंय, आता त्याला वृक्ष करायचा आहे. त्यासाठी पण मेहनत करावी, त्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. म्हणजे आत्तापर्यंतची मेहनत कमी होती, आता ह्याच्या पुढे जी करावी लागणार आहे ती त्याच्याहून अधिक असणार आहे. आणि दुसरं मला असं कुठेतरी म्हणजे जर छान, मला असं वाटतं की ह्या बिझनेसमधून दिस इज माय वे वेअर आय कॅन गिव्ह बॅक टू द सोसायटी. म्हणजे माझ्याकडे एवढे छान छान क्लायंट्स येऊन गेलेले आहेत, त्यांच्या एवढ्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत. म्हणजे तुला खरं नाही वाटणार राजश्री की फूड बटर म्हणून माझा एक प्रोडक्ट आहे, जे आयडियली मी बनवलं होतं की पायाच्या भेगा, क्रॅक्ड हिल्स, त्यानंतर आपल्याला चपलांमध्ये किंवा शूजमध्ये खूप वेळ पाय राहिल्या कारणाने ज्या जखमा होतात त्या क्युअर करण्याच्या उद्दिष्टाने बनवलेलं फूट क्रीम. हे खूप खूप बेसिक प्रोडक्ट आहे, त्याच्यात काहीही खूप भडीमार नाही आहे गोष्टींचा, पण ते प्रोडक्ट एवढं सुंदर रिझल्ट देऊन गेलं आहे ना. म्हणजे माझ्याकडे एक माझा क्लायंट आहे, त्याचा काहीतरी ही हॅज सम इश्यू इन हिज मस्क्युलर बॅलन्स. त्याचा न्यूरो म्हणजे आपला जो स्पाईन आहे त्याच्यामध्ये त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे त्याचं वजन शरीराच्या एका बाजूला जास्त जातं. त्यामुळे आपसूक त्याच्या ज्या बाजूला वजन जास्त जातं तिथे त्याच्या पायाला भोवरी येते. ठीक आहे, आता ती भोवरी त्याला दुखते, ऑब्व्हियसली भोवरी आली की ती पायाला दुखते. सो त्याला माझ्या फूड बटरने खूप आराम पडतो. त्याच्याने ती जी जखम असते ती सॉफ्ट होते आणि ती निघून जाते. हे माझ्यासाठी, मला माहितीच नव्हतं की माझं प्रोडक्ट हे असं काम करेल, त्याचा हाही फायदा आहे. हां, ते झालं. त्यानंतर आणखीन एक क्लायंट आहेत माझ्या, ज्यांचा नी रिप्लेसमेंटची सर्जरी झाली होती आणि त्यांना ते जे टाके होते, पायाचे जे स्टिचेस होते, ते त्यांना ते एकदा का ते बरे होत आले की ते थोडीशी स्किन खेचल्यासारखी होते, त्या भागामध्ये आपल्याला खाज येते, मग नख लागलं की आणखीन तिथे नवीन जखम होते, असं त्यांचं ते सगळं चालू होतं. तिथे त्यांनी फूड बटर लावून पाहिलं आणि त्यांना ते त्यांचं इचिंग कमी झालं. इचिंग कमी झाल्या कारणाने बाकीच्या सगळ्याच गोष्टी कमी झाल्या. प्लस त्यांना ते स्कार, जो स्टिचेसचा जो स्कार होता तो त्यांचा खूप म्हणजे आहेत तिथे स्टिचेस का एवढा तो मायनर राहिला आहे. वा. सो हे एक माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट होती, अचीवमेंट होती असं मी म्हणू शकते. तिसरी आणखीन एक केस होती, जे स्पेशली एबल्ड मुलं असतात त्यांच्यामध्ये, म्हणजे त्याच्यातला एक मुलगा होता आणि ह्या मुलांना ना साधारणतः, मला ह्याचं लॉजिकल कारण मला माहीत नाही, पण त्यांची स्किन थोडीशी वेगळी असते. सो तसा एक क्लायंट माझ्याकडे आला होता आणि त्याच्या आईला कुठून तरी माझ्या प्रोडक्टविषयी कळलं आणि त्यांनी प्रयोग केला आणि वर्षभरामध्ये त्या बाळाची स्किन, बाळ नाही म्हणता येणार पण वॉट एव्हर, म्हणजे त्या मुलाची स्किन खूप इम्प्रूव्ह झाली, खूप जास्त प्रमाणात इम्प्रूव्ह झाली. सो कुठेतरी मला वाटतं की दिस इज माय वे ऑफ गिव्हिंग बॅक टू द सोसायटी आणि म्हणून मला हे खूप मोठं करायचं आहे. आणखीन एक, माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर तू आता दिलंय की जे आय वॉज अबाउट टू आस्क. नाही, दॅट्स फाईन. म्हणजे कसं होतं की चॅलेंजेस तर येतच राहतात आणि त्यांना फेस करत करत किंवा त्या आव्हानांना उत्तरं देत देत आपण पुढे जातो. पण ऑब्व्हियसली कुठेतरी आपल्याला एक कौतुक, यश हे मिळतं म्हणूनच आपल्याला अजून एक काय म्हणू उत्साह येतो आणखी पुढे ते चॅलेंजेस फेस करण्याचं किंवा ते यश मिळवण्याचं. तर त्याबद्दलच मला आणखी सांग की जसं तुला आता ह्या सगळ्या तुझ्या कस्टमर्सने वेगळ्या पद्धतीने सांगितलं की हे तुझं स्किन केअर प्रोडक्ट फक्त यासाठी नाही तर आणखी आमच्या गोष्टी हील करण्यासाठी पण उपयोगाचं आहे.
असेच काही अचीवमेंट जे तू नक्की आमच्याबरोबर शेअर कर, आम्हाला आवडतील. बघ, माझ्या प्रवासामध्ये मी 2020मध्ये ऑफिशियली म्हणजे माझा ॲक्च्युली मी गीतला बरं करण्याचा जो फेज होता तो 2017-18 होता. 19मध्ये दुसरी प्रेग्नन्सी होती. सो तेही वर्ष मी फार स्लो काम करत होते. 2020मध्ये मी खूप म्हणजे लीगल वेने ह्या बिझनेसला सुरुवात केली. 2021मध्ये मला जसलोक हॉस्पिटल हा क्लायंट मिळाला. 3 वर्ष पूर्ण झाली मी जसलोक हॉस्पिटलला ॲज अ वेंडर मी असोसिएटेड आहे त्यांच्याशी. त्यांच्याकडे जे पेशंट्स ॲडमिट होतात त्यांना आपले प्रोडक्ट्स दिले जातात तिथे हॉस्पिटलमध्ये वापरण्याकरता. आणि बाय गॉड्स ग्रेस मी म्हणेन की 3 वर्षामध्ये एकही पेशंट असा नाही आहे की ज्याला माझ्या प्रोडक्टमुळे, कारण की जेव्हा हॉस्पिटलमध्ये पेशंट ॲडमिट होतो तेव्हा ऑलरेडी तो खूप वेगवेगळ्या केमिकल्सना सामोरा जात असतो, खूप भडीमार त्याच्यावरती होत असतो. त्यामुळे केस गळणं, स्किन ॲलर्जीज होणं ह्या गोष्टी स्वाभाविक असतात त्या पर्टिक्युलर फेजमध्ये. पण तसं असूनही कोणाचीही आजतागायत कंप्लेंट आलेली नाही. कंप्लेंट मिळणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. अगदीच म्हणजे ते प्रोडक्ट ॲट लार्ज लोकांना सूट करतायत. स्पेशली जे लोक हॉस्पिटलमध्ये ॲज अ पेशंट किंवा काही आजारांची ट्रीटमेंट घेत आहेत, कारण त्यांना म्हणजे तिथे कॅन्सर ट्रीटमेंटपासून ते म्हणजे फ्रॅक्चरपर्यंत सगळेच लोक. मोठी जबाबदारीच आहे. अगदीच ही मोठी जबाबदारी. अगदीच. आणि मग तिथे जे तुझा पहिला प्रश्न होता की हर्बल प्रोडक्टने सुद्धा ॲलर्जी होते. सो ती काळजी सुद्धा आम्ही इथे घेतलेली आहे. हे माझ्यासाठी एक खूप मोठी म्हणजे अचिव्हमेंटच म्हणायला हवी. आणि दुसरं म्हणजे असं झालंय की तिथून बाहेर पडल्यानंतर जेव्हा म्हणजे अनेरियाचा जेव्हा सुफ्ले झाला तेव्हा जे पेशंट्स तिथून घरी गेले त्यानंतर त्यांनी पुन्हा मला सोशल मीडियावरती जाऊन शोधून काढून लोकांनी मला कॉन्टॅक्ट केलेला आहे की आई शपथ, म्हणजे खूप खूप छान वाटतं हे की लोक शोधून काढून सांगतायत की आम्हाला तुमचं प्रोडक्ट. सो ही कुठेतरी माझं यश आहे मी म्हणू शकते, किंवा मी जिंकलाय कुठेतरी असं मला वाटतं. पण हे मला ही पावती पण महत्वाची आहे. आणि हीच पावती मला म्हणजे पुढे जाण्याकरता प्रोत्साहन. येस आम्हीही खूप छान म्हणजे खरंच आम्ही पण अशीच प्रार्थना करू की सुफ्ले ब्रँड अजून उत्तरोत्तर प्रगती गाठो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचो. पण हा बिझनेस करताना नक्कीच तो प्रवास एकटं करणं कठीण होतंच, बरोबर. आणि आपण नेहमी ऐकतो की एका सक्सेसफुल पुरुषाच्या मागे बाई असते, तसं सक्सेसफुल बाईच्या मागे कोण आहे हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. बरं, खूप लोक आहेत, मी म्हणेन खूप लोक आहेत, म्हणजे लिस्ट खरंच खूप मोठी आहे. इथे म्हणजे ह्या प्लॅटफॉर्मवरती बिझनेस तर झालाच, पण मला घडवणारे माझे गुरु, माझे शाळेतले शिक्षक, इथपासून माझा प्रवास सुरू होतो. मला त्यांनाही ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे, कारण की त्यांनी मला तेव्हा जर एवढं खंबीर बनवलं नसतं, माझी घडण जर तेवढी खंबीरतेने त्यांनी म्हणजे पाया जर माझा त्यांनी मजबूत केला नसता तर हे आज उभं राहणं अशक्य आहे. सो सगळ्यात पहिलं क्रेडिट मी माझ्या गुरूंना देते, जे माझ्या शाळेच्या शिक्षकांपासून ते रवींद्रचारींपर्यंत सगळेच त्याच्यामध्ये मोडतात. त्यानंतर आईवडील, ज्यांच्याशिवाय मी नाही आहे. माझा भाऊ अर्थात, त्याने वेळोवेळी छड्या मारल्या आहेत आणि त्याने वेळोवेळी कान पिळला आहे, म्हणून मी थोडीशी बदलले. मुलं, नवरा, सासू सासरे हे सगळे म्हणजे त्यांच्याशिवाय शक्यच नाही कुठलीही गोष्ट करणं, त्यांच्या सपोर्टशिवाय. कारण की जेव्हा मी जर 18 तास घराबाहेर जाते तर घर सांभाळण्याची जी मोठी जबाबदारी आहे ती ह्या सगळ्यांनी लिलया पेलली. त्यानंतर माझी टीम, माझे मॅन्युफॅक्चरर डॉक्टर मनाली, माझ्या मैत्रिणी आर्या, आरती, ह्यांचंही कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे माझ्या लाईफमध्ये. सो ह्यांनाही मी कुठेही म्हणजे शक्यच नाही ह्या सगळ्यांशिवाय मी आपण म्हणतो, पण वी आर सोशल ॲनिमल्स. आणि एक स्त्री, आज आपण पण मैत्रिणी आहोत, आपल्याला माहिती आहे की आपण बऱ्याचदा वी आर सिकिंग फॉर अ सपोर्ट, ऑलवेज वी आर सिकिंग फॉर द अप्रिसिएशन, आणि ते कुठेतरी मिळणं की आम्ही आहोत, तू जा पुढे, हा
खूप मोठा सपोर्ट आहे आणि कदाचित त्यामुळेच तुझ्यासारख्या अशा कैक आमच्या बॉस लेडीज घडल्या आहेत आणि आज 100% त्यांच्या सक्सेस स्टोरीज आम्ही ऑडियन्सपर्यंत पोहोचवू शकलोय. आम्हाला खरंच खूप आवडेल अशा तुझ्या कितीतरी सक्सेस स्टोरीज ऐकायला, अचीवमेंट्स ऐकायला. नक्की. ऍक्च्युली आपण आता आपल्या लास्ट सेगमेंटकडे आलो आहोत जाता जाता. बर. सो या सेगमेंटमध्ये तू डिरेक्टली तुझ्या म्हणजे आमच्या ऑडियन्स सोबत बोलतेस, तुला जे हवं ते. तर येस, ऑल युअर्स. बर, नक्की. माझा ब्रँड सुफले ह्याचे प्रोडक्ट्स तुम्हाला माझ्या वेबसाईटवरती www.sufle.in ह्या वेबसाईटवरती मिळतील. प्लस आम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरती सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. जाता जाता मला तुम्हा लोकांना सगळ्यांना एक सांगावं वाटेल की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. सो अगदीच सगळीकडचे पर्याय करून थकून हरू झाल्यानंतर आमच्याकडे येण्यापेक्षा तुम्ही जर सुरुवातीपासून तुम्ही तुमची काळजी घेतली, तुम्ही सुरुवातीपासूनच थोडं नॅचरल प्रोडक्ट्सकडे तुमचा कल ठेवलात, आपण काय वापरतोय ह्याच्याविषयी थोडे सजग राहिलात, तर तुम्ही तुमची स्वतःची काळजी जास्त चांगल्या प्रकाराने घेऊ शकाल. आणि आम्हाला जी आमची टॅगलाईन आहे, नर्चर विथ नेचर, ही तुमच्यापर्यंत आणखीन इफेक्टिवली आम्ही तुम्हाला सर्व करू शकू असं मला वाटतं. सो थँक्यू फॉर ऑल युअर सपोर्ट ऑल दिस टाईम. तुमच्यामुळे आम्ही आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलो आहे आणि हा प्रवास असाच पुढे करत राहू अशी ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. तो एक जाता जाता एक छोटासा गेम खेळून जाऊया आपण. बरं. ओके. तुझ्या मनात आली की एक पटकन त्याचं उत्तर देऊन टाक. बरं. येस, सुफले ब्रँड साठी जर इन फ्युचर तुला ब्रँड अँबॅसेडर कोणाचा चेहरा आठवत असेल तर तो कोणाचा आहे? जर मराठी मुलगी हवी असेल तर तो प्राजक्ता माळीचा आहे. Okay. आणि जर युनिव्हर्सल हवं असेल तर आलिया भट्ट आहे. वाव. बरं, त्याच्या मागे गंमत आहे. आलिया भट्ट प्रचितची क्रश आहे म्हणून. आणि प्राजक्ता? नाही, प्राजक्ता मला आवडते. बर बर बर. आवडता लेखक? लेफ्टनंट कर्नल श्याम चव्हाण आणि रणजित देसाई. ग्रेट. तुझ्यासारख्याच ज्या बिझनेस लेडीज आहेत त्यांच्यासाठी एक छान ब्युटी टिप. ब्युटी टिप. बरं, हेल्दी खा आणि हेल्दी प्रोडक्ट वापरा, 2 गोष्टी. कारण की तुम्ही आतून स्वच्छ असाल तर बाहेरून तुम्हाला भडीमार कमी करावा लागेल. करेक्ट करेक्ट. ड्रीम डेस्टिनेशन फॉर युअर प्रोडक्ट शूट? बरं, गंगोत्री. हो, माय गॉड. बरं, आणि तुझं आवडतं प्रोडक्ट? उठण्याचा साबण आहे माझा. येस. आणि माझं फूड बटर, जो मीही वापरला आणि खरंच तो खूप छान आहे. खूप छान थँक्यू. आहे. खरंच म्हणजे मी ऐकलं होतं कस्टमर रिव्ह्यूज आणि याबद्दल आणि खरंच आय वॉज एक्सायटेड. पण मी तो स्वतः वापरल्यानंतर मला कळलं की खरंच मनापासून बनवलेली गोष्ट आहे आणि ती युजफुल आहे आपल्याला. त्याच्यामध्ये 14 हर्ब्स वापरले वाव जातात. वाव वाव. 14 हर्ब्स. इवन तो जो मिल्कवाला तुझा सोप आहे तोही खूप छान आहे मुलांचा. तो माझा बच्चू लोकांचा फेवरेट साबण आहे. येस, तो मुलांना खूप आवडलाय. तो नक्की सगळ्यांनी ट्राय करावा. मीही स्वतः रिक्वेस्ट. सो जाता जाता आपण कधीच आपल्या बॉस लेडीला निरोप देत नाही तर पुन्हा क्या एकदा बात आहे. येस पुन्हा वा. एकदा इथे येऊन गप्पा मारण्याचं आमंत्रण देतो. कधी बोलवतेस? सो आपण पुन्हा एकदा लवकरच भेटणार आहोत नवीन अचीवमेंट सोबत आणि नवीन किस्स्यांसोबत. ओ, दॅट इन्स्पायर्स मी. म्हणजे मला नवीन काहीतरी करायला हवं. येस. सो तू इथे आलीस, आमच्यावर गप्पा मारल्यास आणि आम्हाला खूप छान छान टिप्स दिल्यास. म्हणजे स्किन केअर तर टोटली वेगळा सब्जेक्ट आहे, पण कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हेही तू आम्हाला सांगितलं. त्याबद्दल तुझं खरंच खूप 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 धन्यवाद. आणि पुन्हा एकदा तू इथे येणार आहेस आमच्या पॉवरकास्टमध्ये गप्पा मारायला. आपल्या अशाच काही बॉस लेडीज आहेत ज्यांनी आपल्याला गिफ्टिंग केलंय. सो ती गिफ्ट तुला मी जाता जाता देणार आहे. वा. सो जाता जाता तुला काही गिफ्ट द्यायचे आहेत आपल्याच बॉस लेडी आणि बॉस लेडीज असं नाही म्हणता येणार. आपला एक बॉसमॅन आहे, आपला एक मित्र आहे मयूर ढेंबरे नावाचा. त्याचा उगम नावाचा ब्रँड आहे आणि तो स्वतः शेतकरी आहे. आणि हे जे कुकीज आहेत ह्यांची स्पेशालिटी अशी हे मिलेट्सपासून बनवलेत,
साखर विरहित, मैदा विरहित वा. आणि असेच आपले शेतकरी मित्र आहेत त्यांच्याच बनवलेल्या गुळापासून हे कुकीज क्या बनतात. बात. सो कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह किंवा जो त्रास होतो मुलांना मैद्याचा वगैरे, मैदा, तो नाही साखर. होणार. तर तू तुझ्या मुलांना आणि तू नक्की हे खाऊन बघ. तुझ्यासाठी स्पेशली हे त्याने पाठवले आहेत. हा अजून एक ब्रँड आहे धनश्री नावाचा. बरं. आपली बॉस लेडी मैत्रीण आहे हा. धनश्री परब. तिने तुझ्यासाठी गिफ्ट पाठवले. तिचे सुंदर सुंदर ज्वेलरीज आहेत. Thank सो you. Thank ते you so much. तुझ्यासाठी तिने पाठवले. तू इथे आलीस, छान गप्पा मारल्यास आणि आम्हाला तुझा वेळ दिलास. थँक्यू व्हेरी मच मला इथे बोलवल्याबद्दल, माझ्यावरती तो विश्वास दाखवल्याबद्दल. मलाही आवडेल पुन्हा एकदा तुमच्यासोबत ह्या प्लॅटफॉर्मवरती परत यायला आणि आणखीन माझ्या परीने जेवढं तुमच्या ह्या पॉडकास्टसाठी मला कॉन्ट्रीब्युशन करता येईल तेही मी निश्चित माझ्या परीने करेन. थँक्यू सो मच. सो मच. बाय. बाय. तुम्हाला जर सुफ्लेचे प्रोडक्ट ट्राय करायचे असतील आणि त्यांची प्रोडक्ट रेंज बघून घ्यायची असेल, त्यांना ऑर्डर करायचं असेल, तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे डिटेल्स, सोशल हँडल्स तुम्हाला बघायला मिळतील. नक्की प्रोडक्ट ट्राय करा आणि तुमचा अभिप्राय कळवा. आपली बॉस लेडी मैत्रीण खरंच खूप छान प्रोडक्ट बनवते. तसंच आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला कळवा. तुमचे कमेंट्स, तुमचं प्रेम आमच्यापर्यंत नेहमी असंच पोचवत राहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुन्हा एकदा सांगते, सुफ्लेटचे सगळे डिटेल्स आम्ही दिलेले आहेत. तर लवकरच भेटू द बॉस लेडी पॉवरकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये.